नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. बुद्धिमान माणूस तो नाही ज्याच्याकडे जास्त पैसे असतात, तर तो असतो ज्याला कोणीही सहज फसवू शकत नाही. जर तुमच्याकडे 3 मिनिटांचा संयम असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज तुम्ही थोडे जास्त शहाणे होऊनच जाणार आहात. एकदा एका गुरूंनी त्यांच्या शिष्यांना सांगितले, मूर्ख माणूस परिस्थितीवर रडतो, पण बुद्धिमान माणूस परिस्थितीतून मार्ग काढतो. तेव्हा शिष्यांनी विचारले, गुरुदेव, आम्ही बुद्धिमान आहोत की मूर्ख, हे कसे ओळखायचे? गुरु हसले आणि म्हणाले, बुद्धिमान माणसांचे काही ठराविक गुण असतात. पहिला गुण, बुद्धिमान माणूस नेहमी शिकत राहतो. तो कुणालाही कमी लेखत नाही. यशस्वी माणसाकडून तो काय करावे शिकतो आणि अपयशी माणसाकडून काय टाळावे हे शिकतो. दुसरा गुण, तो वेळेची किंमत ओळखतो. वेळ मारत नाही, वेळ वापरतो, कारण त्याला माहिती असतं वेळ गेली की आयुष्यही निघून जातं. तिसरा गुण, बुद्धिमान माणूस कधीकधी एकटं राहणं पसंत करतो, कारण मूर्ख लोकांच्या गर्दीत राहण्यापेक्षा स्वतःसोबत राहणं त्याला जास्त आवडतं. चौथा गुण, तो कमी बोलतो, पण जे बोलतो ते वजनदार असतं. मूर्ख माणूस तोंड चालवतो, बुद्धिमान माणूस मेंदू. पाचवा गुण, तो आपली कमजोरी सगळ्यांना सांगत नाही. काही लोक गोड शब्दात जखमांवर मीठ चोळतात. सहावा गुण, तो एकच ध्येय ठरवतो आणि त्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करतो. एकाच वेळी 10 स्वप्न पाहणारे शेवटी रिकाम्या हाताने बसतात. सातवा गुण, तो स्वतःची तुलना कुणाशीही करत नाही, कारण त्याला माहिती असतं प्रत्येकाची वेळ वेगवेगळी असते. आठवा गुण, तो राग, ताण आणि चिंता यापासून दूर राहतो, कारण रागात घेतलेले निर्णय आयुष्यभर पश्चाताप देतात. नववा गुण, तो कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवत नाही. तो शब्दांपेक्षा कृती पाहतो. 10वा गुण, तो आळस आणि टाळाटाळ यांना शत्रू मानतो, कारण नंतर हा शब्द स्वप्न मारतो. 11वा गुण, अपयश आलं तरी तो थांबत नाही. तो अपयशाला धडा बनवतो. 12वा आणि सर्वात महत्त्वाचा गुण, तो स्वतःला सतत सुधारत राहतो. कालपेक्षा आज चांगला आणि आजपेक्षा उद्या मजबूत बनवतो. मित्रांनो, जर हे सगळे गुण तुमच्यात नसतील तर घाबरू नका. हे गुण जन्मजात नसतात, हे अंगीकारायचे असतात. शांत राहा, शहाणपणाने विचार करा आणि स्वतःवर काम करत राहा, कारण खरं शहाणपण गोंगाट करत नाही, ते शांतपणे यश मिळवतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.